आपण काय वारबीर काय पाहत नाही. आपल्या मनात आलं की आपण जातो मंदिरात. मग मंदिरात आल्यावर अक्षय फॅन्सिंग वर चढला आणि बेलपत्र काढले. पान पार धुळीने एवढे घाण झालेले असतात म्हणून तिथलेच नळावर धुवून काढले आणि मग येऊन देवाला वाहिले आणि मग मस्त दर्शन वगैरे केलं आणि रूमवर येऊन अभ्यासाला बसलो. मग आपला छोटा डॉन वरती आला. आता आल्यावर लागला हे उचक ते उचक. मग माझ्या पाकिटात चॉकलेट साठी पैसे सापडत बसला. म्हणलं मला बिना विचारता माझं पाकिट घेतो. थांब तुझ्या मम्मीलाच नाव सांगतो. बसून बसून फार दुपारचे 3 वाजले होते. मोकार आळस आला होता. आपल्या खजान्यातून पैसे काढले. दीपकला अक्षयला म्हणलं चला चहा पिऊन येऊ. दीपक म्हणला कशाला 30 रुपये घालायचे, 10-20 रुपयाचं दूध घेऊ आणि रूमवर चहा बनवू. पण दूध घ्यायला दुकानच बंद होतं. दुसऱ्या दुकानाकडे आलं ते पण बंद होतं. मग परत चालत चालत हायवेकडे आलो आणि यांच्याकडे 10 वाली पिशवीच नव्हती. मग 20 रुपयाची दूध पिशवी घेऊन रूम वरती आलो आणि आला मग परत छोटा डॉन. म्हणलं चहा प्यायचा का? नको म्हणतो, मला फक्त गुळच लागतोय. मग काय केला चहा बनवायला सुरुवात एकदम डोली चायवाल्याच्या स्टाईल मध्ये. नाही नोकरी लागली तर आपण चहाची टपरी टाकू आणि तुम्ही या चहा प्यायला, म्हणजे माझा धंदा होईल. आता तुम्हाला माहिती आपले भांडे काय असतात. मग सगळ्यांनी चहा ओतून घेतला आणि चहा एवढा भारी झालता काय सांगू. आणि ते पण 20 रुपयाच्या दुधामध्ये एक एकाने 3-4 कप चहा पिले. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.